अहो हे काय उरकायलाच लागले ते आधीच आवरले का नाही काय माहिती आवराय लागले की झालेच बघा स्वयंपाक झालाय सगळं झालंय बांधून ठेवले जेवण आता एवढे भांडे चोळले ना म्हणजे मला कसं निवांत यायला हवं मग काय टेन्शन राहत नाही परत कामावून आल्यावर हीच कामं करावं लागतात अहो करायला लागले की काय एवढे चिडताव उरकते हे काय उरकायलाच लागले नका बरं तुम्ही टेन्शन बोला घेत ना. जाऊ हा उरकलंय माझं तिकडेच येत होतो आता काय माहिती हा 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 नाही सगळं आपण नियोजन लावलेलं आहे सगळं पोरांना वगैरे सगळ्यांना कामाला लावलेलं आहे मग काहीच काळजी करू नका अहो काय आपल्याला काय अडचण आहे माहिती तेव्हा अहो गाव आपल्या पाठीशी आहे साहेब अहो वन साइड मतदान आपल्या पाठीशी सगळं काळजी करू नको याची तयारी ठेव म्हणजे झालं एकदा सरपंच झाला ना का छापाई चालू झाली बघ थोडेफार पैसे खर्च करायची तयारी ठेव टेन्शन घेऊ नको अहो नाही ती पूर्ण तयारी मी केलेली आहे आता इलेक्शन म्हणल्यावर पैसा पाणी लागतोच विषय आहे का हा 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 नाही बरोबर आहे ना नाही ते तर आहेच हो नाही आपण काय करू आपण आता थोड्या वेळात भेटू आणि मग सगळं सविस्तर चर्चा करू आपण काय केलंय वरच्या आळीला एक जण द्यायचा आहे खालच्या आळीला एक जण द्यायचं आहे ते नियोजन आज संपूर्ण दिवसभरात होऊन जाईल त्याच्यानंतर ते खर्च पाणी आणि संध्याकाळी थोडं पार्टीचं वगैरे नियोजन करावं लागेल ते मी माझ्या पद्धतीनं करतो अरे पण तू बाळाटाने करू नको माझं नाव लई सगळीकडे फोकस न करू नाही तर काय होते लोकांच्या जे विरोध द्यायचे तुला मतदान ते पण नाही द्यायचे आलं डोक्यात हो बरोबर आहे ना नाही मी तुमचं नाव कुठंच घेतलं नाही फक्त माझे जे जवळचे 1-2 जण आहेत त्यांनाच माहिती सगळं नाही का हा 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 नाही बरोबर आहे ना हो ठेव फोन बरं चालते मी भेटतो तुम्हाला चालेल दादा हा चालेल आशीर्वाद हो. काय चाललंय तुझं कोणासंग बोलत होता आपले आमदार साहेब नानासाहेब अरे कशाला या नसत्या भानगडीत पडतो अरे गरीब आहे आपण आपल्या जेवढा आतरून नाही तेवढा पाय पसरायचे अरे पोरा आई आपण गरीब काय आहेत आपल्या गावचा विकास तरी झालाय का गेल्या अरे आपला कर घराचा अगोदर तुझा कर गावाचा ठेका नंतर घे बाबा पहिलं घर सुधर आपली शेतीवाडी बघ हा अरे मर आम्ही तिकडे रानात लोकांच्या तिथे जाऊन काम करतो काय सांगायचं तुला मी एकदा सरपंच झालो ना असं मोठं गाव करतो की नाही एकदम स्मार्ट सिटी कसं आहे स्मार्ट सिटी तसं स्मार्ट विलेज म्हणून आपल्या गावाचं नाव डायरेक्ट तिकडे त्या वर्ल्ड रेकॉर्डला जाणार तुम्ही काळजीच करू नका आणि गाव मोठं झालं की आई तुला साडीचं दुकान मोठं आणि आप्पा तुम्हाला किराणा दुकान मोठं विषयच नाही दोन टाइम इथं खायची पंचायत आहे आणि तू निघाला काय झालं अहो त्यासाठीच चाललंय आप्पा आपल्यासारखे किती गरीब कुटुंब आहेत गावात त्यांचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे गावात चांगले रस्ते झाले पाहिजेत चांगलं पाणी आलं पाहिजे लाईटची सुविधा चांगली झाली पाहिजे सगळे आपले जे शेतकरी बंधू आहेत त्या सगळ्यांना चांगल्या डीपी भेटल्या पाहिजेत अरे घरामध्ये काय नाही त्याचे कधी लक्ष दिलेस का तू गावचा विकास करायला चाललाय घरात मीठ पीठ कधी बघितलंस बापाला कधी विचारलंस अहो बाबा तुम्हाला काही लागतंय का हाय दुखतंय खुपतंय घरात काय हाय का नाही घालायला मला नीट तुला काही काय चांगलं नाही अरे आपलं काम नाही गरीबाचं हे बघा अवदसा म्हणून आहे ना माझ्या राजकारणाला आताच तुम्ही काही नजर लावू नका एकदा का सरपंच झालो ना तुमचा विकास होईल गावाचाही विकास होईल अरे आम्हाला पण वाटतं की तू कमवावं मोठं व्हावं पण ह्या नसतं खूळ नको रे बाया डोळ्यात नसतं खूळ नको रे बाया डोक्यात घालून घेऊ अरे चांगले पडलेत की गावामध्ये आणि गरीबाच्या तू का असं करायला लागलाय अगं मी शिकलेलं आहे माझ्याकडे व्हिजन आहे गावात काम करण्यासाठी माझ्याकडे ते म्हणतात ना ते सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे विकासासाठी धोरण आहेत माझ्याकडे काही मला का मतदान देणार नाहीत लोक सगळे लोक माझंच नाव घेत आहेत आप्पा माझंच नाव घेत आहेत वापर प्रपंच सुधारायला कर यार तू कशाला काहीतरी डोक्यात आपली नाही काय तुला पाया पडतो नको त्या भानगडीत पुढवार हे बघा आता तुम्हाला वाटतंय पण मी सरपंच झालो ना तुम्हीच मला 2 जण ओवाळायला येताल पाहिजे सुखाने 2 घास खातो तर खाऊ दे विक्रय मागायला लावशील तू काय या राजकारणात सांग बरं जाऊ द्या मला ते नाना साहेबांना भेटायला जायचं अरे ऐक आदित्य बाळा नको रे असं वागू हा अरे कशाला उगाच काय नाही ते काम करतो तू घरात लक्ष दे अरे बापाची बसले ते तुला दिसत नाही का हा तुला गावचा विकास पडलाय हे बघा मला तुमचाही विकास करायचा आणि गावाचाही विकास करायचा ऐकले तुझ्या पाया पडतो अरे हा नाद सोड तू शा नादात कुणाच भलं नाही झालं अरे चांगली बरबाद झाली अरे ही राजकारण आहे ना राजकारणच असतं आपल्या सारख्या गरीबाचं इथं काही चालत नाही
ऐक अरे ज्यांच्या भरोशावर करायला निघाला ना यांच्या गाड्या पुसण्यात तुझी जिंदगी जाईल पण काही हाताला लागणार नाही तुझ्या. ऐक घरचे तुकडे खायचे आणि लोकांची हाजाजी करायची. कुणी सांगितलं रे तुला हे सगळं? अरे राजकारण म्हणजे नेत्यांसाठी फक्त कार्यकर्त्यांनी मार खायचं एवढंच, बाकी काही नसतं रे बाळा. आणि एखादा जेलमध्ये गेला, हे राजकारणी लोक येत नाही सोडवायला. हे बघ आदित्य, आपलं कुठंतरी छोटी मोठी नोकरी बघ, उद्योगधंद्याला लाग बाळा, आपल्या घराकडे लक्ष दे, तरच तू पोटाला पोटभर खाशील. नाही तर या नेत्या लोकांच्या नादी लागून उपाशी मरशील बघ. हो का, मला आहे ना तुमच्यासारखं लोकांची मोलमजुरी करून काय जगायचं नाहीये. मला माझं चांगलं लाईफ सेटल करायचंय मला. तुम्हाला तरी काय मिळालं एवढ्या वर्षात? हेच गरिबीन, हेच लाचारी, लोकांचे धुणे भांडे करून रोज बोलणे खातात. तुम्ही खातात का नाही? हा, आणि रोजच लाचार होतात. मग काय अर्थ आहे का त्या जगण्याला? हो काय बोलतोय हा? हे बघा, मी आज ही सुरुवात माझ्या गावापासून करतोय आणि एक दिवस असा येईल की मी दिल्लीचे सुद्धा दरवाजे उघडू शकतो. जाऊ द्या, तुमच्या नादी लागत बसलो ना तर मुंबईपर्यंत नाही पोहोचायचो. जाऊ द्या मला. तुम्ही तुमचा कसे जागा मला काहीच सांगू नका. मला नानासाहेबांचा फोन आलेला आहे, मला जायचंय तिथं वेळेवर. ऐक नको आमचं ऐकलं काय आई बाप कधी वाईट नाही सांगत. नको एडवणी करू. मी काय बसून तर नाही ना, काहीतरी प्रयत्न करतोय ना. काही चांगलं करावा ज्याच्यातून 2 रुपये मिळतील, आपला प्रपंच चालेल. काही ह्याच्यात काय रे? हे बघा, मी ना माझं आयुष्य हे सगळ्या गोरगरीब लोकांसाठी समर्पित केलेलं आहे. मला आता काहीच म्हणू नका. हात जोडतो तुमच्या समोर. आणि वाटलं तर मतदान करा, नाही तर ते पण राहू दे. 2 मतांनी मला फरक नाही पडत. अरे ऐक ना, ए आदित्य, पुरा अरे गेलेली वेळ येत नाही बरं का बाळा परत. हे जे डोक्यात खुळ तरी कुणी घातलं नाही, काय असं करायला लागलंय मला ना. पुढं त्यांना अशी लेकर हाताला लागली की ते सोडतात का? त्यांच्या पोळीवर तूप ओढायचं त्यांना. त्यांचं राजकारण चाललं पाहिजे, त्यांचे झेंडे मिरवणारे पाहिजे, त्यांच्या सतरंजी हातरणारे पाहिजेत, त्यांचा प्रचार करणारे पाहिजेत. शिकून आपल्याला सरपंच, आमदार आणि खासदार करतात. अहो त्या फक्त आपली पोळी भाजून घेतात, फक्त वापर करून घेतात, आणि वापर झाला ना की लात मारून हाकलून देतात. अहो ह्याला का कळाना झालंय? शिकलाय ना हा. अहो किती हे कष्ट करून आपण याला शिकवले आणि हे असे दिवस दाखवायला लागले आपल्याला. मला नाही वाटत आपल्याला 2 टाइम जी भेटते खायला ती सुद्धा खायला भेटेल परत म्हणून. जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय आता काय टेन्शन नको घेऊ. तू काय करू सांग. आता काय करणार आहे सांगा बरं, त्याला काही पर्याय आहे का? अरे असं हाताखाली आलेलं पोरग तर न ताट वायाला गेल्यावर बापाला लय बरं वाटतं का? नाही, त्याला ठेस लागल्याशिवाय तर काढायचं नाही. अरे आपलं तोवर खप्पू आपण त्याला समजून तर नाही करूच तर वाटलं झालेलं असं. माझं तर बघा कुठंच डोकं चालना झाले. काय करावं काय नाही. कुठून दुर्बुद्धी बरं चला, रानात जायचंय आता. याच्या पाठीमागं राहिलं तर सगळं काम राहिलं, सगळं राहिलं. तुम्ही नारी करून घ्या, तोपर्यंत मी एवढे भांडे चोळते. काय ना अरे अरे काय आलं? काय नाही, चालली तयारी. काय तुला म्हणता? म्हणलं ते इलेक्शनचे बॅनर बिनर लावले ना. अहो लावलेत ना, सगळे लावलेत. हा? बॅनर लावलेत, कार्यकर्त्यांना पैसे पण देऊन टाकले आताच, म्हणजे पुढे काम करतील व्यवस्थित. जरा दिलंय सगळ्याला सगळं. सगळं चहा पाणी सगळं झालेलं आहे. हे बघ यावेळेस धोका नाही झाला पाहिजे. नाही तर बाळ तुला आहे ना, तुला ग्रामपंचायत एक लाडवायची पहिली गोष्ट. आणि तुला सरपंच केल्याशिवाय मी राहणार नाही. तू टेन्शन घेऊ नको. अहो नानांचा अण्णांचा आशीर्वाद आपल्या पाठीची असणारा, काय आपल्याला अडचण आहे? तू फक्त आहे ना जिल्हा परिषदला साथ दे. तुला 100% सरपंच नाही केलं तर माझी जिम्मेदारी. झेडपीला आहे ना मी तुमच्या माग, तुम्ही काल काळजी करता. आणि गावात आहे ना, गावात तू सरपंच झाला म्हणून समज, ही माझी गॅरंटी. हे तर फिक्स आहे. हो फिक्स सरपंच आहे मी. बरं ते पोरांचं काय नियोजन? पोरांचं तर चाललंय एक 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 सांगितलं 2-4 हॉटेलवाल्यांना. काही पैसे लागले तर पाठवून देतो मी, पण नियोजन पक्क झालं पाहिजे. चालेल. नाही चालू आहे व्यवस्थित, त्या काळजी करून. आणि लक्ष दे व्यवस्थित. लक्ष तर आहेच आहे, फक्त आपल्याला आहे ना पूर्ण वाड्या वस्त्यांवरचं सगळं एक एक मत महत्वाचं आहे. आता बघ, तो गाव आहे तो बघायचं, आणि तुला सरपंच करायची जिम्मेदारी माझी ना. अपोजिट पार्टीचा माणूस उभा होऊन नाही देत बस का? हो खरं त्याचं डिपॉझिट जप्त करून टाकेन मी. ते आहे खरं आहे. मग तू टेन्शन नको घेऊ. तू फक्त लक्ष दे.
चालेल. आणि बॅनर ऐका फेडर ना. सगळीकडला बोल फक्त आहे ना गावात एक अण्णांची सभा झाली पाहिजे तेवढं फक्त तुझं. आलंय वेळा करू काय विषय नाही सभाचं नाही का सभाचे नको टेन्शन घेऊ तू सभा झाली म्हणून समज बस का चालेल. पण कार्यक्रम झाला पाहिजे हा. कार्यक्रम होणार समोरच्याचा नाही deposit जप्त तर होणार. ग्रामपंचायत मध्ये तुझ्या विरोधात ते कसे बघत आहेत माहिती आहे तुला तुझे विरोधक कसे बघत आहेत बघितले त्यांना बघू ते आज. ग्रामपंचायत मध्ये तू सरपंच झाला म्हणून समज चल आणि कामाला लाग, काय असेल ती मला सांग परत काय कमी चालेल. पडत आवाज दे हा? चालेल. जाऊ का हा चालतं. आता काय मला लय लोकांच्या गाठी घ्यायच्या प्रत्येक गावातच फिरायची त्याच्यामुळं हा, मी चालेल. एकटा फिरतोय का ड्रायव्हर नाही काय आज? नाही नाही हे मग एकटा असल्यावर सगळे जुळत यंत्रणा हा बरोबर आहे. हा चालेल. तू मागला का हा चालेल. सांगितलं नाही म्हणजे येड्यावर करू नको नाही. हं? हो. आणि विरोधकांचं काय मनावर नको घेऊ काय असेल नाही ते नाही बघू त्यांचं आपण. कोण मनावर घेते गाव मनावर घेत नाही त्यांचं. ठेवू का हा चालेल. कुठं चालला? अगं काय नाही काम होतं एक भेटू नंतर आपण. अरे थांब, अगं मी गडबडीत आहे जाऊ दे ना मला. अशी कसली गडबड असते रे तुला? अगं तुला माहिती ना आता तुला सगळं माहिती तरी पण आहे ना तुम्हाला विचारत जाऊ नको मला जाऊ दे आता मला उशीर झालेला आधीच. काय तू तुझ्या जीवाला म्हणाल पटतं का तू काय करतोय ते? काय त्या म्हाताऱ्या माणसाला त्रास देत असतो रे? अगं हे बघ तुला माहिती मला या गावाचा विकास करायचा आहे. 15 वर्ष झाले आपल्या गावात साधं पाणी येत नाही नीट चांगलं. गावाच्या विकासाचं राहू दे, आधी स्वतःचा विकास कर. ऐक ना तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुझ्यावर विश्वास आहे ना म्हणूनच तुला सगळं सांगते. तू हे जे काय तुला नाद लागलाय ना हा सगळा सोडून दे. अगं लोकांच्या भल्यासाठीच करतोय ना आणि लोकांच्या भल्यातच आपलं पुण्य असतं. मी सगळं ऐकलंय. का त्रास देतो तू त्यांना? तुला आतापर्यंत राजकारणी लोकांनी नाही मोठा केला. उपकार मान त्या आईबापांचे ज्यांनी तुला लहानाचा मोठा केलाय. कष्ट करून तुला शिकवला मोठा केला त्याची फेड तू अशी करतो का? लाज वाटली पाहिजे जरा. अरे सोड राजकारण. त्या राजकारणाचं भूत आहे ना तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुला माहिती का हे राजकारणी आहेत ना लोकांचा वापर करतात आणि असे सोडून देतात त्यांना आणि नंतर त्या कार्यकर्त्यांचे कुत्रे सुद्धा हाल खात नाही. बघ मग विचार कर. त्यांच्यासाठी मारामाऱ्या करायच्या त्यांच्या पुढे पुढे करायचं. सोड अरे हा नाद. हे बघ माझा बाप मला मुलगा पाहतोय. हे बघ तू हे राजकारण सोड नाहीतर माझा बाप तुझ्यासोबत लग्न करायला परवानगी देणार नाही. आणि तुला मी आज एक स्पष्ट विचारते. एकतर मला सोड राजकारण धर नाहीतर राजकारण सोड आणि माझ्याशी लग्न कर. नाहीतर तुला हे सोडायचं नसेल ना तर मग माझा राजकारण आणि तुझा कसलाच संबंध राहणार नाही. हे बघ घरच्यांनी ना आधीच डोकं खाल्लेलं आहे. आता तू डोकं खाऊ नकोस माझं. मला आहे ना माझ्या पद्धतीनं मला जसं जगायचंय तसं जगू द्या आणि मला माझ्या पद्धतीनंच राहू द्या. मला मोठं व्हायचंय. मला कोणाची काय गुलामगिरी नाही करायची. मी काय बावळट नाहीये. शिकलेलो आहे मी चांगला आणि मला आहे ना राजकारणातच करायचं आणि आपल्या गावचा विकास करायचा आहे. आणि राहिला प्रश्न तुझा तर ऐक मी एक वेळेस तुला सोडील पण मी राजकारण कधीच नाही सोडणार. मेलो तरी चालेल पण राजकारण सोडणार नाही ना. आपल्या गावाला जगातलं 1 नंबर गाव करूनच दाखवणार. तुला राहायचं असेल ना तर राहा नाही तर तू पण सोडून जा. काही गरज नाही मला. हे बघ मी आहे ना सरपंचकीसाठी फॉर्म केव्हाच भरलेला आहे. 8 दिवसांनी आता मतदान आहे आणि तुला जर माझ्याशी लग्न करायचंच नसेल ना तर बघ तुझं तू दुसरा पर्याय काय असेल तो. ठीक आहे तर मग तुझं ठरलंयच ना? ठरलंय माझं. ठरलंय माझं मग हे तुला अगोदर कळत नव्हतं का? सगळ्या गोष्टी तुला बोलून स्पष्ट होत्या ना? हे बघ तुझं जे काय असेल नाही तर तुझं तू बघ. आता मला काहीच सांगू नकोस. अरे तुझं तू बघायला तुम्हाला हे अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. तुझं काय आहे तुझं बरं आहे. वेळ आल्यावरती तुझं तू बघ आणि ह्याच्या मागं काय इथून मागं जे काय होतं ते तेव्हा काय म्हटलं होता? तू म्हणशील ते करल तू म्हणशील ते ऐकशील. मग अगं पण तुम्हा मुलांचं आहे ना मला हेच पटत नाही माहितीये का? एवढा दिवस मला वेड्यासारखं केलं आणि आता ऐन वेळेस असं म्हणायचं का तुझं तू बघ म्हणून? अगं सरपंच म्हणजे काय छोटा माणूस असतो का? अरे सरपंच म्हणजे छोटा माणूस नसतो पण त्याच्यासाठी आपलं घरचं बॅकग्राऊंड पण तसं लागतं. तुला समजतंय का मी काय म्हणते ते? तू सगळं गमावून ते फक्त तुला पुढं पुढं करायचंय दुसऱ्यांच्या लोकांच्या. इतकं सोपं नाहीये ते. त्याला घरचं बॅकग्राऊंड लागतं. तुला मी अजूनही तेच सांगते. अगं आज मी लोकांचे पुढे पुढे करतोय उद्या लोक माझ्या पुढे पुढे करतील. एवढी गोष्ट लक्षात ठेव. काहीच नाहीये. तू तुझ्या आई बापा आधी नीट सांभाळ. घर सांभाळ मग गाव सांभाळायला निघ. बरं एक जा नको डोकं खाऊस माझं. जा
आणि मतदान कर मला, एवढं तरी कर माझ्यासाठी. मला कळतंय काय करायचं आणि काय नाही करायचं. इथून पुढे माझं नाव जरी घेतलंस ना तर मग याद राख. हा, तुला सांगून ठेवते. आलाय मोठा पुढारपणा करायला, स्वतःच बघ अगोदर. गेली 15 वर्ष आपल्या गावामध्ये जो सरपंच आहे त्याने गावासाठी काय केलं? गावासाठी 1 रुपयाचा निधी तरी आणला का? आज काय कुठं नेऊन ठेवलंय गाव आपलं? विचार करा या गोष्टीचा. आज एक गरीब घरातला पोरगा हा तुमच्यासाठी, आपल्या गावासाठी आज राजकारणाच्या मैदानामध्ये उतरलाय. आणि नाही सरपंच झालो तर तिथून पुढं माझ्या या गोरगरीब जनतेसाठी मी विवाहाचा सुद्धा त्याग केलेला आहे. अरे काय तुम्हाला सरपंच होता येतं का? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून? आज एक गोरगरिबाचं पोरग उभं आहे आणि ही सगळी माझी मायबाप गरीब जनता मला सरपंच करणार आहे असा मला विश्वास आहे. पाठीशी नानासाहेबांचा आशीर्वाद आहे. नानासाहेबांनी सांगितलं तू उभं राहायचंय, तुला गावचा सरपंच व्हायचंय, तुला गावचा विकास करायचा आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये बंधू भगिनींनो, येत्या 5 वर्षामध्ये गावाचा असा काया पलट करणार. मुंबईत आहात, आपल्या वाडीत आहात, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बघितलं का काय म्हणतोय तो? काय म्हणतोय तो? अगं त्याच्या आखलीत गेली माती, माहिती का? राजकारणासाठी मला सोडले. आता माझा बाप काय ह्याच्यासोबत लग्न तर लावून देत नाही, पण तुला सांगते ह्यो आहे ना, जेवढ्या बड्या बड्या बाता मारतो ना, असा एक दिवशी मोठ्या बात आहेत ना, एवढ्या मोठ्याने खाली आपटणार आहे ना, परत उठणारच नाही, कॅपाटच मोडून ह्याच. अगं बस बस बस, त्याचं भाषण सुरू व्हायच्या आधी तुझं झाले सुरू. जाऊ दे, चल. जगातलं 1 नंबरचं गाव 5 वर्षानंतर कोणतं असेल तर ते आपलं गाव असेल असा तुम्हाला विश्वास देतो. आणि एकच विनंती करतो की येत्या 25 मार्चला मतदान करायचंय, माझ्या नावापुढचं बटन दाबायचंय आणि मला सरपंच करायचंय. आणि 5 वर्षात मी काय काय करतोय, गाव कोणत्या लेवलला नेतोय हे तुम्हाला बघायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आधी काही म्हणून बरं का, आजचं भाषण एकच नंबर होतं बरं का. हा, आता 1 नंबर. तुला सांगतो खरं, आता ना विरोधकांचं डिपॉझिट आहे ना, जप्त झाल्याशिवाय राहायचं नाही. अरे सोमा, लोक रडलेत अक्षरशः भाषण ऐकून. खरं म्हण, काय ह्यो आला म्हणून समज. माझ्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं म्हण. अरे काय बाय माणसं अक्षरशः रडले रे. मला तुझा एक विषय पटला बरं का, लय म्हणजे तू म्हणला ना तुमच्यासाठी त्याग केला गोष्टीचा, तिकडं काही असू द्या पण आयुष्यभर मनाला बाळलं बरं का आपल्याला. अरे जे काही सगळे ते गावासाठीच आहे, आपल्यासाठीच आहे. सोमा, ह्यो सरपंच झाला म्हणून समज. होताच असतो. मला माहिती का एक करावं लागणार. पैशाला लास्टचा दिवस आहे, पैशाला काय महाग पुढे बघू, माग घेऊ नको. ही जी रात आहे ना, ही कत्तलची रात आहे. एवढं सोपं नको समजू. बरोबर आहे. आणि आजचा दिवस शेवट ही लक्षात घे. अरे गेले ते गेले, एकर पैसे आणतो, पेट्या भरूनच आणतो. तुम्ही काय काळजी करताय? तू आला म्हणून समज. पण ते आजचं काहीतरी करावं लागेल काय ना. करू, पैसे काय असलं तर अलग तयार कर, खालच्या आळीला अख्खं मटण द्यावं लागेल नेऊन. सध्या आहे ना, हा. पैसे ठेव. आणि लोकांना मटणा सुद्धा पण कमी नाही पडून द्यायचं. आणि पैशाला तू एक काम कर, तू खालच्या आले मटण वाट, मी दारू वाटी. हा चालेल चल. हा, तुम्ही हे घ्या. हा? आणि ते साधारण आता हे टोटल अरे एवढं काय होणार आहे? अहो पेट्या आणतोय भरून, पेट्या. तुम्ही काळजीच करू नका, सगळीकडचं नियोजन होईल. तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक बूथ आणि प्रत्येक बूथ वाईज पैसे वाटायचे आपल्याला. तू एक लक्षात घे, सरपंच व्हायचंय ना, तू आजची काही होऊ दे, पण बाकीच तयारी कर. ही आपल्या चाकणेवारी जाणार आहे सगळं. ए सोमा, सांग ना यार नीट. ऐका ना, वरून कसं 1,500 येते तसं आपल्या कोणती 400-500 रुपये द्यावा लागते ना. अरे बरोबर आहे तुझं. आणतोय ना पेट्या मी, फक्त 2 तास कळ काढा थोडी. तोपर्यंत त्याच्यात काय कोणाला पार्ट्या बिरट्या द्यायच्यात, कोणाला दारू पाजायची, कोणाला मटणं खाऊ घालायचे, चिकन खाऊ घालायचे. अरे आम्ही दोघं म्हणल्या, तू काळजीच करू नको. येणार. वरच्या आळीने मी तो खालच्या आळीने डायरेक्ट. हा चालेल. म्हणजे तू इकडचं कव्हर कर, तुम्ही इकडचं कव्हर करा. मी काय करतो, ह्यो मटण वाटीन, मी दारू वाटीन. हा तेच आता ते दोघं जबाबदारीच काम यायला नाही जमणार. खायचं होऊ द्यायच्याकडे. बरं खायचं ठीक आहे चालेल. तुम्ही ते दोघं ऍडजस्ट करून घ्या. मी पेट्या पोच करतो तुमच्याकडे बस. पण लवकर बरं का.
अरे फक्त 2 तासात. आता किती वाजलेत? 2 वाजलेत. आपल्याला ही सीट पक्क म्हणजे पक्कच झालं पाहिजे. अरे फिक्सच आहे, काय काळजी करतो. सोमार ह्यो आला म्हणून समजला का तू आपण एकच असले नंबर. ह्यो काय येऊन येऊन येणार कोण? आद्याशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अरे आद्याशिवाय आहेच कोण? चलू का आम्ही? तू आल्यासारखा झाला, काळजी करू नको. 2 तासात माघारी ये. पैशाचं नियोजन करू तेवढं. मी पॅटे आणतो बोललो ना तुला. तू पाठवून ती नियोजन कर. सोमा एक काम कर, फक्त मी चला, फोन तू- केला ना हा. की रानाकडे आहे आपण. येतो. चालेल, ठीक आहे. हा या ना. चालेल चला जा कामाला कामाला चला. चला आपण. थांबू नका. हा. सोमा पैसे मोडलेत का तुला किती इथे काय नाही मोजायला चाललंय माझं बी काम. आणि तू ह्याची आहे ना बरं का मी मोजलेत. तू तुझ्याकडे किती आहेत का किती असू दे पण याची आहे ना पक्की जिरवायची. ही येत असतं का कुठे काय मोजितो कशाला? आपण पैसेच आपली आहेत, याची जिरवायची म्हणले काय मोजित आणि कुठे काय तुला कळण का मी नाही? तुला एक सांगतो, ही ना निवळ बैलबुद्ध्या झाल्या का माणूस आहे. याला कुणी बी मारून गेलं ना तर याला तपास लागणार नाही. कळूनच यायचं नाही. कळून मी येणार ना. पुढचा महिना निघाला पाहिजे ना आपला. येडे काय एवढ्याच बघून नाही जमणार. आणि मी तुला एक सांगतो, तुला ना करतो ना ह्याला कधी हे करून जाईन ना काडी अरे. मारून जाईल तेव्हा तपास लागणार नाही ना याला. तुला माहिती ना किती चॅप्टर माणूस आहे. आज जरी याच्या कोण बोलत असला ना तो समोरच्या कोण जाणार आहे. ऐक समजे काय अरे, हे आपल्याला सगळं माहिती. येड ही निवळ. मग आता काय ही- तपास आहे का? याला जर सगळं सांगत होतं 3 रुपये तरी खर्च देईन का तो आपल्याला? अरे याची जिरवायची कर बाकीची दिदाळी याची पक्की जिरवायची येत नसते. ही कुठे सरपंच बिझनेस होत असला असं बुजगावला. तुला एक सांगतो, याला म्हणू नको आपण तिकडून घ्यायला जाणार आहे म्हणून. ती पण सांगू नको. मग काय याला सांगायची काय? हा. नाही ना कळून देऊ नको. अजिबात नाही कळून घे. याचा महिना आणि त्यांचा महिना असं हा. 2 महिन्यात आपल्याला अडचणच नाही निघलं राहिली. आणि एवढं टार्गेट करतो किती काय हे बापाचं राणी किती म्हणले ह्याची त्याने काय होणार आहे तेव्हा? अरे ही येत असतं का? राणी कोण कधी राजकारण होत नाही. अरे राणा इकले याला खायची पंचायत होणार आहे. तू बघत राहिला काय आपल्या मागे पळाय बसले थोड्या दिवसात. एवढं आहे बरं का. पण आपली तर 2 महिने अडचण नाही ना. अजिबात नाही. अरे लय झालंय. फक्त वरचे 100 रुपयाचं मटण घेऊन द्यायचं. लोकांना बी वाटलं पाहिजे, त्याला बी कळलं पाहिजे की आपण दिलंय मटण घेऊन. हा म्हणजे फक्त एखाद्याला विचारलं तरी काय चाललंय तुमचं? कुठून पैसे आणले? होय. अहो, आद्या सरपंच जो होतोय आद्या होईल. आद्या ही आपलं काय झालं वाटप नको का? हा मग निवडून याचं द्यायचं नियोजन म्हणजे माझ्याकडे आणि याचं नियोजन हा. याच्याकडे. आधीच्या घरातून पैसे हा, आणले. आणि मग तिथं हा. काय आद्या मग यो कशाचा सरपंच नाही, नाही, बाबा, येणार. मोठा गरीबाला का टाकू तुम्ही? आमचा माणूस येणार, तुम्ही आमचा माणूस फोडायचा विचार करता काय? होय. अजिबात विचार करा ना, हे चुकतंय तुमचं. आमचा माणूस नानाचं फोडायचा काय? नाना बी आमच्याकडूनच येईन. ना ना आमच्याकडूनच येईन. हा होय. हा. नानाला विचारलं का तुम्ही? तुम्ही मग? तिकडून चौकशीसाठी आमच्याकडे आले काय म्हणा? दिसलेले नोटा बोलतात म्हणलं काय करतात नोटा बघा मग तुम्ही. ती आता कसे पुढचे आता हा. तोंड दाबल्याशिवाय कसं काय जमणार आहे? देवाच लागत आहे ना मागण त्याला आपल्याकडे याचा खर्च आहे. दुसरं असं. आमच्या त्याच्याकडे आधीने याचं आहे. त्याग काय बारीक नाही आमच्याकडे केलेला. नाही तुम्हाला होईना आहे. तुम्ही मेन माणसाला कुठे काय इकडे मागत इथं तिकडे गाठायची ना ना ते आद्या बघायची तिकडे काय असं नाही. आमच्याकडे हा. वाटपचा कार्यक्रम आहे. वाटपचा कार्यक्रम. हो द्या मग येतो वाटतं. सांगतो येतो. खर्च आम्ही बरोबर तुम्ही ना काळजी करू त्याची ते आईला चौकशी लावलं होतं काय आपल्याकडे वाचलो गाड्या तसं थोडक्यात. फुटू नको बरं का काय कळू नको चल, देऊ. चल, जाऊ दे, चल. इकडे कुठे जातो इकडे जाऊ आपलं चल. बरं, चल. ज्या गावासाठी मरमर मरमर केली त्याच गावाने सगळ्या कामावर पाणी घातलं. काय एवढं टेन्शन मध्ये बसला रे पलीकडे? मग काय टाळ वाजवत बसू का आता? बसाचा प्रयत्न आपण तर भरपूर केली पण ऐन टायमाला नानाने धोका दिला आपल्याला. त्याला या नानाच्या विरोधकांनी पैसे देऊन विकत घेतात. तो आहे ना एवढा भरवसा नव्हता ठेवायला पाहिजे. तुला आम्ही वारंवार सांगतो त्या नाना विश्वास ठेवू नको लागा. नाना त्या माणूस लागते. नाही नाना आपल्याला सांगला पाहिजे तिथं मान देतोय, पाहिजे तिथं सांगन तसं तो करतोय आपल्याला. म्हणायचा ना ना म्हणजे एकच नंबर माणूस. हा, मग तीच साथ आम्ही मला. म्हणजे जीवाचं रान केलं मस्त, रात्रीचा दिवस केला मस्त. सगळं म्हणताना आपल्याच बाजूने होतं. नानाला पुढच्या पार्टीने बांधवल काय सारखवलं. हा. नाना गेलं तिकून. शेवटच्या रात्री गोळ झाला. नानाने आपल्या गल्लीत गोंधळ घातला ना तसं दिल्लीतच मुजरा घालतो आता. थांबा. शेवटच्या रात्री गोंधळ झाला तेच. आणि तरी तुझा लयच विश्वास. नाना म्हणजे आपला विश्वासातला माणूस आहे. नानासाठी आपण काही पण करायचं. नाही नाही वातावरण तसं तयार होतं आपलं. भारी होतं वातावरण. मस्त विषयच नव्हता पडण्याचा. वातावरण आपण काय केलं होतं जबर कसला आत होता आम्हाला रातभर झोपा नव्हत्या. झोपा नव्हत्या. हा. पण काय करणार त्याला? किती 40 मतांनी पडला. 40 मताचा विषय. जाऊ दे तुझ्या मानाने लय भरपूर मत हा. पडलं याला. फर्स्ट टाइम उभा राहिला दिग्नेचर. हा चालूच असतं एवढं जाऊ दे टेन्शन नाही घ्यायचं. ह्यो जर चान्स गेला ना पुढल्या 5 पुढच्याला. वर्षाला नाही ना जिरावली तिथून पुढे. हा. आणि आता आपण आतापासून तयारी लागायचं. आणि आता आपल्याला माणसं कळले कोण कसे आहेत. राईट त्या माणसाला बाजूला टाकायचं. ह्यो का आता आपली जिरलेली पण पुढच्याला नानाची सोम आपण जिरूच. तरी तुम्हाला दोघांना म्हणलो नानाचं काय नानाचं काय आता नानाने केला कार्यक्रम ना पैसे भेटले कुणी कोणाकडे पळत आहे राव.
असं होतं ना. जाऊ दे आता काय. तू काय तुला लय वाईट वाईट मानून हा, घेऊ अजिबात मला वाईट हो, केलं. इथं काय करताय ते तोंड वाचून पडत चला तुम्ही घरी. जा कोणाचं तुम्ही काय जा. कारभार आणि कोणाचं काय कुत्र्याच्या नादी लागायचं आणि स्वतः कुत्र ए, अरे. व्हायचं. लवकर बाय भानमन नको करू तू. भांडण नको करू. तू टेन्शन न घेऊ. तू निवांत अख्खं राहा. कुणी जरी तुझ्या ह्यात आलं ना, आम्ही दोघं एक्या शिक्क्याची माणसं आहेत तुझी. तू आम्ही तोवर पिऊ नको. हा अरे आम्ही डोळ्याला डोळा नव्हता. हा. अरे तुला सांगतो शपथ देवा शपथ सांगतो, अरे रात्र झोप येत नव्हती म्हण मला. पण फक्त धोका कुठं बसला नानाने धोका करायला नव्हता. सोमा अरे आपण याला आणलाच असता, हा. पण आता त्याला इलाज नाही. पुढचं मेन माणूस गेल्या विशेष काय करणार आहे? अरे ज्यावेळेस पैसे संपले होते का ना आमच्याकडचं, अरे मी घरून पदर बापाच्या केशातलं जाऊ 25,000 चोरून नेलेत मी. तुला काय सांगू आणि मी म्हातारी कोण किती आणली होती? का आता आपला माणूस आहे म्हणलं. तुझं काही झालं ना आमची जाऊ दे ना, पण त्याला इलाज नाही. आता पुढचाच माणूस शिकत घेतल्यावर काय करणार सांग ना. हा मग ते त्याला विशेष नाही ना का. मग काय करणार आहे आपण? नाही आता परत ते घोळ नाही घालायचा आता, बस झालं. तू धीर सोडू नको. जाऊ. दीर्घ सोडलं का आम्ही आहे तुझ्या सोबत. अरे ते सोडू नको म्हणजे या राजकारणात गावाचं सरपंच व्हायचं म्हणून मी होणाऱ्या बायकोला सोडलं मी. हो. लग्न आहे. आणि आजच लग्न आहे तिचं. हा? मुद्दाम केला असेल तिच्या बापाने, निकालाच्या दिवशी लग्न ठेवलंय. अरे तिचा विश्वास नव्हता तुझ्यावर, ही म्हणावं लागल. विश्वास असताना ती शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यावर थांबली असती. आम्ही नाही का थांबलो तुझ्यासाठी. आणि एवढं हा? होऊन बी आम्ही तुझ्या पैसे चालू आहे. हा. अरे ज्याचा जीव आहे ना तीच माणसापाशी येतं, कोणी येत नाही. अरे ती मग तुझा पैसा बघून येतो ती म्हणावं लागल. काय तुझं खरं म्हणा तिचा सोमा याच्याकडचा पैसा गेला तिने बरोबर तारले. हा याच्याकडे काय राहिलेलं नाही. ती बरोबर पाहिली, ती पैसा बघून आली ह्याच्याकडे. चौक नवरीची गाडी आली. जाऊ दे ना, कशाला तुझा ह्याच्या मनावर मीठ चुळीतो नसताना. अरे पण काय आता काय करणार कशाला तू आहे तो? टेन्शन घेतो मला काय कळत बघ. तिचा विश्वासच नव्हता मी म्हणजे. चौक बघ. आधी जाऊ दे नको लय मला टेन्शन नको, आम्ही आहेत ना तुझ्यासोबत. अरे ती तुझा पैसा बघून आलती म्हण. पण मी किती वेळा सांगतो यार. जाऊ दे. ग बस. जाऊ दे रड नको. आम्ही आहेत तुझ्या- आम्ही आहेत सोबत. जाऊ दे. अरे हातचं गेलं पण नशिबातलं नाही गेलं अजून. नशिबातलं कुठं गेलं एवढी तो? काय काळजी करतो? अरे एका पोरीसाठी लय प्रेम होतं रे त्याच्यावर, कळलंच नाही मला. तुझं होतं. अरे तुझं होतं पण का? तिचं नव्हतं ना तुझ्या. हा. ह्याच डोक्यात एक तो पैसा गेला, प्रेम गेलं, हा. पैसा संपला तुझ्याकडचा ना. तिला कळून चुकलेलं आहे. आणि तू काय डोक्याला टेन्शन घेतो एवढं? टेन्शन नको. अरे तुझ्या नशिबात आहे ती होणारच आहे ना. जाऊन दे, रड नको. बरं, जाऊ द्या होत्यात गोष्टी चुका होत्यात पोरांकडून. अहो काय गुन्हा केलाय? गुन्हा केलाय का मी? गुन्हा केलाय मी? आवाज बंद कर. मर मर मरतो. अरे आणि तू गावाच्या नावाखाली काय करतो तू? तुला सांगितलं होतं. तुम्ही गप्प बसावं. काय रडते या? असं जाऊ द्या ना. नालायक पोरासाठी. सांगितलं त्याला नाही ऐकलं, पार प्रपंच वाटलं केलं. ए काकुल मागू की सोमा घे माग तिकडे काकू. आम्ही आहेत ना त्या सोबत. आणि अरे काय राहिलं आमच्याकडे आता? आम्हाला अन्न खायला नाही राहिलं, घर नाही राहिलं, काय करणार? पण वाटोळं केलं यांनी. कमवायची तर अक्कल नाही. बऱ्या बापाने कमवलेले मालमत्ता म्हणे सांगितलं किती सांगितलं. काय करायचं सांग ना मग. बरं जाऊ द्या. आता काय लय टेन्शन घेऊन जुळणार आहे का? कुठतरी आता कसं म्हणताय तुम्ही असं? आता शेवटी काय करावं आता? मुलगा तुमचाच आहे ना. अरे काय कुठतरी पदरात घेणं गरजेचं आहे आता. जायचं कुठं? कुठं जायचं आता? देतील जाऊ. का तुझ्या ते नेते करा राहिला आपल्याला? का 2 वेळाचं अन्न देतील? सांग ना. कुणाच्या तोंडाकडे बघायचं आता आम्ही? 10 वेळा सांगितलं. अरे राजकारणात नाही आपलं काम, गरीबाचं काम नाही, आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला खायची बोंबा मोबाईल. पाया पडू पडू सांगितलं पण नाही ऐकलं ना. आलं नाही दिवस बघायचे. आता कुठं भीक मागायची का? जगायचं कसं? त्या बापाच्या पायाला चप्पल आहे का बघ.
लोकांचे प्रश्न सोडवायला चालले, घरातला प्रश्न सोडायचा तर. अरे, एक पोरगी पाहिली होती, म्हणलं लग्न करून देईन, रांकी लागल त्या पोरीचं. याच्या भरोश्यावरती पोरीच्या बापाने लग्न करून दिलं तिचं झालं लग्न. मग आता सांग काय करायचं? आता फाशी घेऊ का? काय करू? तुम्ही गप्प बसा जाऊ दे, बरं. जाऊ दे. यानं आलं का नाही, यानं आलं का नाही कळत नाही. जाऊ दे आता. एकदा चूक होती या. अरे पण आम्ही कुठं जायचं आता? एका चुकीनं आमचा अख्खा प्रपंच बरबाद झाला. कवर करायचंय. अहो मी गावच्या भल्याचाच विचार करत होतो ना, लोकांचा विचार आपलं करत होतो वाटलं ना. झालं ना, गावाचं भलं करायला निघाला होता तू. ही लोक नालायक आहेत, त्यांना 4 पैसे जास्त दिसले ना अरे, हे लगेच त्यांचं हे मन सांगत वळवते. होतो आम्ही, लोक तुला पैशाकडे पाहून येते. तुझ्यावर प्रेम नाही करत, लोकांना कुणाचं काय पडलं नाही, आपलं खाणं पिणं बस याच्यातच. जाऊ द्या, काहीतरी पर्यायाच्या निघन. नका लय टेन्शन काय घेऊ. पर्याय आता नाही निघणार वेळ याच्यावर. निघून अहो, गेलेली. पिठे, याच्यावर पर्यायच नाही निघणार आता, काहीच पर्याय नाही निघणार. मग तू सांग ना आता काय करायचं, पर्याय नाही तर सांग. कसं जगायचं आम्ही? आधी तू आता आहे ना कामाला हो, आणि आई बापाला आहे ना कसं काय ना कुठतरी आणून घाल. मस्त उद्योग केले, तू ऐकलं नाही. आता आहे ना रोजची रोज तू कामाला निघ, बाकीच काय जुळणार नाही, काहीच नाही राहिले. यांना जगायला सुद्धा चान्स नाही राहिलेला. असं नका ना बनवू. आता नालायक निघाला तुमचा. अहो जाऊ द्या, काय त्रास लय नाही आता मला. लय हे करून जमणार आहे का? फाशी घेऊन काय होणार आहे सांगा बरं. चला चला, तुम्ही ऐका, जाऊ दे, चला चला. टेन्शन घेऊ नये. काय गरज पडली तर आम्ही हाय सोबत.